राष्ट्रवादीच्या कार्यालयातील लावणीचा तो व्हिडिओ प्रचंड अस्वस्थ करणारा. सुप्रिया सुळेंची टीका तर पक्षाचे 12 वाजपून टाकलेत. आव्हाडांनीही डिवचलं. राष्ट्रवादीच्या जुन्या कार्यालयात शरद पवार यांच्यासमोरही लावण्या व्हायच्या हे सुळेंसह पक्षातील सर्वांनाच माहिती. मी स्वतः साक्षीदार. चित्रा वाघ यांचा निशाणा. विनाकारण मुरलीधर मोहोळ यांचं नाव ओढलं जातंय. पुण्यातील जनता सुज्ञ आहे. सर्व गोष्टी जैन समाजाच्या मनाप्रमाणेच होणार. मुख्यमंत्री फडणवीसांकडून मोहोळ यांची पाठराखण. मुख्यमंत्री कोरी सर्टिफिकेट घेऊन फिरत आहेत. भाजपचा माणूस दिसला की लगेच सर्टिफिकेट द्यायचं. जैन बोर्डिंग प्रकरणावरून राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांवर प्रहार. रणजितसिंह नाईक निंबाळकर सुषमा अंधारेंविरोधात मानहानीचा खटला चालवणार. अंधारेंनी 48 तासात माफी मागावी. 50 कोटी द्यावे. निंबाळकरांच्या वकिलांची नोटीस. माझ्याकडे कुठलाही साखर कारखाना नाही. कोणाचीही 2 नंबरची इस्टेट हडप केली नाही. 50 कोटी आपल्याकडे नाहीयेत. निंबाळकरांच्या नोटीशीनंतर सुषमा अंधारेंचं प्रत्युत्तर. हिवाळी अधिवेशनाची पूर्वतयारी ठप्प होण्याची शक्यता. सीएम डीसीएमच्या बंगल्याची डागडुजीसह सर्व कामांवर कंत्राटदार संघटनेचा बहिष्कार. मागील अधिवेशनातील 150 कोटींची बिलं अद्यापही न मिळाल्याचा आरोप. लंडनहून आणलेल्या ऐतिहासिक वाघनखांचं आजपासून कोल्हापुरात प्रदर्शन. शिवशस्त्र शौर्यगाथा प्रदर्शनाचं मंत्री आशिष शेलार यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार. नांदेडहून आता मुंबई गोव्यासाठी विमानसेवा सुरू होणार. 15 नोव्हेंबरपासून दररोज विमानसेवा. नांदेडहून तिरुपती कोल्हापूरसाठीही विमानसेवा सुरू करण्याचा प्रयत्न. अशोक चव्हाण यांची माहिती.